नमस्कार मंडळी, मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। आता हल्ली आहे ना खूप गरम व्हायला लागले आणि त्यातल्या त्यात स्वयंपाकघरात स्वयंपाक करणं म्हणजे खूप मोठं युद्ध आहे। आज गुलाबाच्या झाडाला एकदम छान गुलाबाची फुलं आली होती। तर आजचा जो विषय आहे ना तो म्हणजे घर नीटनेटकं ठेवणं। घराची वाईब आपण स्वतःच बदलू शकतो। तर काही लोकांना नेहमी असं वाटत असतं की घर नीटनेटकं ठेवणं म्हणजे शॉक करणं। आपण घर नीटनेटकं लावत असतो, काही नवीन वस्तू घेत असतो, तर काही लोकांना असं वाटतं की हे फक्त दिखाव्यासाठी करतात। पण तसं नसतं। एखाद्या घरामध्ये खूप पसारा असेल, अस्तव्यस्त असेल, मेसी असेल, ते तुम्हाला बघायला आवडेल की नीटनेटकं घर बघायला आवडेल? तर नीटनेटकंच घर बघायला आवडेल। खरं सांगायचं तर स्वच्छ नीटनेटकं घर माणसाच्या मनावर खूप मोठा परिणाम करत असतं। बघा, सकाळी सकाळी आपलं घर असं अस्ताव्यस्त असेल आणि आपण ते सकाळी उठल्यावर बघितलं की आपल्या मनावर वेगळाच असा भार येतो आणि चिडचिड व्हायला लागते। कामात लक्ष लागत नाही आपलं आणि घरामध्ये ना ती निगेटिव्हिटी सतत जाणवत असते। आणि त्याच्याच अपोजिट ज्या घरामध्ये स्वच्छता असेल, नीटनेटकेपणा असेल, घर साधं जरी असलं ना तरी सुद्धा आपल्या मनाला एक वेगळीच अशी शांतता मिळते। तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दलच आपण बोलणार आहोत की घर नीटनेटकं ठेवणं ही फक्त सवय नाही, जी आपल्या मनाशी, आपल्या नात्यांशी, घराच्या ऊर्जेशी जोडली गेलेली गोष्ट आहे। तर घरातला पसारा आपल्या मनावर कसा परिणाम करतो? आपण बऱ्याचदा म्हणतो आपला आज खूप मूड ऑफ आहे, मन शांत नाही, कशातच लक्ष लागत नाहीये। पण कधी तुम्ही असा विचार केलाय का? त्याचं एक कारण आपल्या घरातील वातावरणही असू शकतं। जेव्हा आपल्या घरामध्ये कपड्यांचा ढीग पडलेला असतो, किचनमध्ये अस्तव्यस्त झालेलं असतं, त्यामुळे ना आपलं मन सतत डिस्टर्ब राहत असतं। तुम्ही बाहेरून किती स्ट्रॉंग दिसू द्या, पण घरी आल्यानंतर गोंधळ असेल ना सगळीकडे, तर आपल्या मनाला बिलकुल आराम मिळत नाही। तर स्वच्छ घर म्हणजे खूप मोठ्या महागड्या वस्तू लावणं नाही, तर प्रेमाने सांभाळलेलं घर। आपल्या घरामध्ये देवघर स्वच्छ असणं, उंबरठा स्वच्छ असणं, झाडू फरची नेमानं होणं, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या घराचं वातावरण आहे ना त्या बदलत असतात। आणि तुम्ही 100% लिहून घ्या, घरातली एनर्जी बदलली ना तर घरातल्या लोकांचा मूड आपोआप चेंज व्हायला लागतो। आणि खरं सांगायचं तर घर नीटनेटकं ठेवणं याची सर्वात जास्त जबाबदारी ही घरातील महिलांवर येते। सगळं करायचं, बाहेरचं करायचं, स्वयंपाक करायचा, मुलं, आणि तरी शेवटी कोणी जर म्हटलं की अरे घर बघ कसं दिसतंय, तर आपल्याला खूप वाईट वाटतं। तर घर नीटनेटकं ठेवणं ही फक्त एका व्यक्तीची जबाबदारी नाही, ती संपूर्ण घराची जबाबदारी आहे। घरातले प्रत्येक जण अशी थोडी जरा मदत करतील ना तर आपलं घर सुंदर राहील आणि आपली नाती सुद्धा। तर आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्यासाठी अगदी छोट्या छोट्या सवयी आपल्या खूप कामी येतात। बघा, सकाळी उठल्याबरोबर आपला बेड साफ करणं, त्यानंतर सोफ्याचे कव्हर वगैरे व्यवस्थित करणं, अगदी 5 ते 10 मिनिटं लागतात याला। जी वस्तू घेतली आपण ती परत जिथल्या तिथं ठेवणं, म्हणजे पुन्हा आवराआवरी करावं लागत नाही आपल्याला। रात्री सगळं आवरलं स्वयंपाक वगैरे तर आपलं किचन छान क्लीन करून ठेवणं, त्यामुळे आपल्याला सकाळी फ्रेश वाटतं। आठवड्यातून एकदा आपल्या घरामध्ये खूप अशा वस्तू असतात ज्या आपल्याला लागत नाही, आपण कधीच यूज करत नाही, अशा अनवॉन्टेड गोष्टी आठवड्यातून एकदा घरातून बाहेर काढल्या पाहिजे। घरातले एक एक कोपरे आहेत, सेक्शन आहेत, जे तुम्ही आठवड्यातून एकदा जरी क्लीन केलेत ना, त्यातल्या ज्या वस्तू नको आहेत ना तर त्या तुम्ही बाहेर काढायला लागत जा। त्यानंतर घरासमोर झाडं असणं, मी खरं सांगते झाडांमध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आहे ना, ते आपल्या घरामधल्या पूर्ण निगेटिव्हिटीला ॲब्झॉर्ब करते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी देत असते। सकाळी संध्याकाळी खिडक्या दरवाजे उघडून आपल्या घरामध्ये फ्रेश हवा येऊन देणं, तर ह्या ज्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना तर त्या हळूहळू आपलं घर बदलायला सुरुवात करतात। तर घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात, तर तिथे आपल्या भावना असतात, तिथे आपले स्वप्न असतात, आपली सर्वांची मेहनत असते आणि आपल्या कुटुंबाचं प्रेम असतं। म्हणून आपल्या घराला काम म्हणून बघू नका, तर प्रेमाने सांभाळायची जागा म्हणून बघा। जर आपण घरातल्या प्रत्येक गोष्टीला काम म्हणून बघितलं ना तर ती वस्तू आपल्याकडून 100% होणार नाही। म्हणून ना आजपासून एक छोटीशी गोष्ट सुरुवात करा। घर परफेक्ट ठेवायचा प्रयत्न करू नका, पण घर प्रेमाने आणि शांततेने सांभाळा। स्वच्छ घरात फक्त वस्तू सुंदर दिसत नाही तर नातीही खूप छान दिसतात। आपल्या घरात रोजची तीच कामं असतात,
तीच कामं चांगल्या पद्धतीने आणि आणखी छान कशी करायची याचा प्रयत्न करत राहायचा। जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी घेतात, नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करत असतात, तर त्यामुळे ना तुम्हाला पण एक छान एनर्जी येते। तुम्हाला पण ती वस्तू तशीच छान ठेवायची इच्छा असते। जर जुनाट वस्तू आपण वापरत असू तर कधी कधी काय होतं ना, ती वस्तू आपल्याला क्लीन करायची सुद्धा इच्छा होत नाही आणि असं वाटतं की अरे किती साफ केलं तरी हे असंच दिसतं। त्यामुळे तुम्ही थोडेसे चेंजेस केले ना, तर बघा जेव्हा आपला मूड चांगला नसतो, आपण कसं थोडंसं बाहेरून फिरून आलं, थोडंसं वातावरण चेंज झालं तर आपल्याला कसं बरं वाटतं। तसंच घरामध्ये सुद्धा असतं। चला, असा होता आजचा व्हिडिओ। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।